महाराष्ट्राची लोप पावत चाललेली वारकरी परंपरा जी आहे, वासुदेवाची परंपरा जी आहे, ती या पालखी सोहळ्यामध्ये अजूनही कायम आहे. माऊली कुठून आले? जय हरी. जय हरी. आमचं गाव बारामती. दरवर्षी आता वारी. हो, दरवर्षी. माऊली वारीत चालताय, पायी चालताय, आपली जी लोककला आहे, परंपरा आहे, ती सादर करताय. एखादा अभंग होऊन जाऊ द्या. दिंडी चालली पंढरीला, दिंडी चालली पंढरीला, विठुरायाच्या त्या माहेराला, विठुरायाच्या त्या माहेराला. पंढरपूर आवडीचे गाव, पंढरपूर आवडीचे गाव. साधू आणि संत घेतात तुझे नाव. सोहळा जमतो आषाढी कार्तिकीला, विठुरायाच्या त्या माहेराला. दिंडी चालली पंढरीला, विठुरायाच्या त्या माहेराला. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. सोहळा जमतो आषाढी कार्तिकीला, विठुरायाच्या त्या माहेराला. रामकृष्ण हरी विठ्ठला पांडुरंग. पालखी सोहळ्यामध्ये आहोत, आध्यात्मिक अनुभूती घेतोय. या सगळ्यामध्ये वासुदेव जे आहेत, महाराष्ट्राची लोप पावत चाललेली परंपरा या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं जिवंत देखील आहे. आणि वारकरी वासुदेव आपल्या सोबत आहेत म्हटल्यावर विधायक संदेश तर झालाच पाहिजे. आपल्यासोबत हे सगळे वासुदेव आहेत. माऊली, काय सांगाल? असं आहे, वर्षानुवर्ष चालत आलेली ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. हे ज्ञानोबरायांची, तुकोबरायांचा हा पालखीचा सोहळा आहे. हा कधी कमी नाही झाला पाहिजे. एवढ्या भर पावसामध्ये एवढ्या इंद्रायणीनं रुद्ररूप धारण केलं होतं, पण माऊलींना त्या इंद्रायणी मातेने सुद्धा वाढ दिली. जशी पूर्वीच्या काळी यमुना मातेनं श्री भगवान कृष्णाला यमुना पार करण्यासाठी वाट दिली होती, तशी या काल परवाच्या सोहळ्यामध्ये एक इंद्रायणी मातेनं आपल्या माऊलींना वाट दिलेली. कसं या जगामध्ये, या धर्तीवर आणि या भारत देशामध्ये भरपूर पाप होत चाललेला आहे. त्यामुळं हा जो निसर्गाचा रुद्रावतार आहे, हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तर माझी या अखंड भारतातील जनतेला एक आवाहन आहे की कसं आहे, पाप हे नाही घडलं पाहिजे. परमेश्वराचं नाव या मुखी राहिलं पाहिजे. देह हे काळाचे आणि धन हे कुबऱ्याचे. हे काळ आल्यानंतर हा देह हे घेऊन जाणार आहे. त्यामुळं परमेश्वराचं नाम हे निरंतर जपत राहिलं पाहिजे. आणि परमेश्वराची अखंड चालत आलेली सेवा ही पांडुरंगाच्या चरणी घडली पाहिजे. हीच आमची माऊलींना सद्भावे विनंती आहे. कसं आहे, आवडे पंढरीसी, समजलं, आवडे पंढरीसी, कधी येईल ही आषाढी एकादशी, अशी आज वारीचा सोहळा आहे. आणि वारीचा सोहळा हा अखंड पार पडत गेला पाहिजे. निश्चितच हा जो विधायक संदेश आहे, हा प्रत्येकाने आपल्या मनी जो आहे तो साठवला पाहिजे.